मी माझ्या विरोधात ताई पूर्ण सगळे जमा होतात। मला तरी वाटते मी एवढा वाईट नाही आणि हे एवढे चांगले नाही तर, परंतु कळतच नाही की मी एवढा छोटा माणूस आणि माझ्या विरोधात एवढे सगळे जमा होतात। काय काय बैठका करायले, काय काय एकाच ठिकाणी यायले, मला काही कळतच नाही। मला उत्तर मी खूप शोधण्याच्या मार्गावर, परंतु उत्तरच मिळत नाही। मी एवढा कसा म्हणजे वाईट झालो ते असो। मी कधीच विरोधकाच्या जे काय कोणी म्हणाले काय त्याला कधीच मी काही गुमानत नाही। मी माझं काम गेल्या 30 वर्षापासून मी अहोरात्र समाजाची सेवा करतो। पद असो या नसो, माझं एकच ध्येय आहे की प्रत्येक माणसाच्या घरामध्ये घराची चूल पेटली पाहिजे, प्रत्येक कुटुंब सुखी राहिलं पाहिजे। मी एवढ्यासाठीच मदत करण्याच्या हेतूनच मी समाजकार्य करतो। त्याच्यामुळे मला कोण काय बोलते कोण काय नाही मला याचं काही देणं घेणं नाही। मी माझं काम अहोरात्र चालू ठेवणार आहे। परंतु तुम्हाला सुद्धा कळकळीची विनंती करतो, जर एखादी मला जर संधी मिळाली, आज तुम्हाला माहित असेल नसेल, गेल्या 2 वर्षात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये हदगाव आणि हिमायतनगर विधानसभेमध्ये आणले। पेनगंगेचा प्रश्न असो आणि अनेक प्रश्न आहेत। इथं आज मी काय केलं ते सांगणार नाही, पण 2 ते 2.5 हजार कोटी रुपये या हदगाव आणि हिमायतनगरच्या मतदारसंघामध्ये आलेले आहेत। ते पूर्ण श्रेय माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचा आहे आणि गोरगरिबाचा खरंच मुख्यमंत्री, सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री अहोरात्र। तुम्हाला एक मी विषय सांगतो, मला एका दिवशी अचानक बोलवलं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे।